दरवर्षी साधारण आषाढ महिना सुरू झाला की अमरनाथची यात्रा सुरू होते। अत्यंत कठीण समजली जाणारी ही यात्रा अवघड घाट, चढ उतार आणि थंडीत पूर्ण करावी लागते। एकूण जवळपास 57 दिवसांचा या यात्रेचा काळ असतो। इथली खासियत म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अमरनाथला असणारं हे शिवलिंग बर्फापासून नैसर्गिकरित्या बनतं आणि त्याच्या दर्शनासाठी भाविक खडतर प्रवास करून अख्ख्या देशभरातून येतात। पण यंदा मात्र एक आश्चर्य घडलंय, ते म्हणजे अमरनाथ यात्रा सुरू होऊन अजून आठवडाही झाला नाहीये। 5वा दिवस जेमतेम सुरू होत नाही तोच ते शिवलिंग कमालीचं वितळलंय। त्याचा कमी झालेला आकार सोशल मीडियावरती व्हायरल होतोय आणि त्यामुळे भाविकही नाराज झालेत। पण हे नेमकं झालंय कशामुळे? हा देवाचा कोप म्हणायचा की त्यामागे काही वैज्ञानिक कारण आहे? कसं बनत असेल अमरनाथचं हे शिवलिंग आणि मग नेमकं याच वर्षी असं काय झालं की शिवलिंग वितळून गेलं? हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावती। अमरनाथची यात्रा ही हिंदू धर्मातली सगळ्यात अवघड यात्रा समजली जाते, कारण हा देव सपाटीवर नाही आहे, तर जम्मू काश्मीरमध्ये हिमालयात समुद्र सपाटीपासून 13,600 फूट इतका उंच आहे। अगदी प्राचीन काळापासून ही यात्रा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे, जी साधारण 3 ते 7 दिवसात पूर्ण होते। अमरनाथ गुहेपर्यंत जाण्यासाठी साधारण 2 मार्ग असतात। एक आहे बालटाल मार्गे, दुसरा आहे पहलगाम मार्गे। बालटाल मार्गे गेलं तर अंतर कमी, म्हणजे 14 ते 16 किलोमीटर पडतं, पण हा मार्ग अत्यंत खडतर आणि तीव्र उताराचा आहे, त्यामुळे अनेक भाविक हा ट्रेक 1 ते 2 दिवसात पूर्ण करतात। पण पहलगाम मार्गे अंतर जास्त, म्हणजे 32 ते 36 किलोमीटर पडतं, पण हा मार्ग तुलनेनं सोपा आणि निसर्गरम्य आहे। चढण्यासाठी आणि व्यवस्थितपणे यात्रा पूर्ण होण्यासाठी या मार्गाने 4 ते 5 दिवस लागतात। आता तिसरा मार्ग जरासा खर्चिक आहे आणि तो आहे हेलिकॉप्टरनं जाण्याचा, ज्यानं ही यात्रा एका दिवसात पूर्ण करता येते। अलीकडे या यात्रेची जी नोंदणी आहे ती ऑनलाईन करावी लागते आणि ही यात्रा फक्त 57 दिवसातच करता येते। साधारण आषाढी एकादशीच्या सुरुवातीपासून ते श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनापर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं असतं। अमरनाथचं विशेष म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इथे बर्फाने शिवलिंग तयार होतं आणि असं मानलं जातं की गुहेच्या छतावरून सतत ठिबकणारे पाण्याचे थेंब अत्यंत थंडीमुळे खाली पडतानाच गोठून जातात आणि कालांतराने हे गोठलेले थर साचत जातात। सुमारे 12 ते 18 फूट उंचीचं नैसर्गिक बर्फाचं शिवलिंग तयार होतं। पण यंदा मात्र एक आश्चर्यकारक गोष्ट घडली, ती म्हणजे शिवलिंगाचा आकार चांगलाच कमी झाला। या वर्षीच्या मे महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा अमरनाथ गुहेची छायाचित्र समोर आली तेव्हा पवित्र शिवलिंग अंदाजे 7 फूट उंच होतं। जून महिन्यात 5 फूट उंचीचं ते होतं, तेव्हा त्याची पहिली पूजा झाली। पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा यात्रा सुरू झाली तेव्हा ते फक्त 1% आकुंचन पावलं होतं आणि त्याने भाविकांचा उत्साह कमी झाला। ही यात्रा सुरू झाली 3 जुलैला, त्यानंतर 8 जुलैला, म्हणजे अवघ्या 5च दिवसात शिवलिंग इतकं वितळलं की आता ते जवळजवळ नाहीसं झालंय। का झालं असेल असं? काय कारण आहे याला? तर याचं महत्त्वाचं कारण आहे वाढलेली उष्णता। शिवलिंग बनण्यासाठी एकतर 0°C किंवा त्यापेक्षा कमी तापमान लागतं। अलीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे उष्णता वाढली आहे आणि त्यामुळे पूर्वीसारखं मोठ्या आकाराचं शिवलिंग तयारच होत नाही आहे। तसंच हे तापमान वाढण्यामागे महत्त्वाचा घटक आहे अमरनाथच्या या पवित्र गुहेत पोहोचणारी भाविकांची प्रचंड गर्दी आणि देवाच्या सभोवतालच्या लोखंडी सळ्या। एकतर भाविकांचं वाढलेलं प्रमाण उष्णता निर्माण करतं। वैज्ञानिक अभ्यासानुसार प्रत्येक भक्त पवित्र गुहेत अंदाजे 100 वॅट ऊर्जा उत्सर्जित करतो आणि भक्त गुहेत प्रवेश करतात तेव्हा त्यांच्या शरीरातली उष्णता आणि कठड्यांशी होणाऱ्या संपर्कामुळे निर्माण होणारं घर्षण लोखंडी सळ्यांद्वारे वेगाने शोषलं जातं आणि अमरनाथ हे शिवलिंग 0°C किंवा त्याहून कमी तापमानाचा बर्फ आहे। त्याच्या तापमानात प्रचंड फरक तयार होतो। शिवाय उष्णता नेहमी गरम भागाकडून थंड भागाकडे वाहते। या लोखंडी सळ्या उष्णतेसाठी वाहक म्हणून काम करतात, ज्या गुहेतली सगळी उष्णता थेट बर्फाच्या लिंगाकडे किंवा त्याच्या तळाकडे वळवतात, त्यामुळे ते वेगाने वितळत आहे। त्यामुळे आता खरंच हे शिवलिंग अंतर्धान पावलं आहे, हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागणार आहे। अमरनाथला जाणाऱ्या भाविकांचा प्रचंड हिरमोड झाला आहे। आता आहे तितक्या कमी आकाराच्या शिवलिंगाचं किंवा या ठिकाणाचंच दर्शन भाविकांना घ्यावं लागणार आहे आणि यात सरळ सरळ बोट जातं ते ग्लोबल वॉर्मिंगच्या दिशेनं। हे काम एकाएकी झालेलं नाही आहे। निसर्गाला त्रास देणं, झाडांची संख्या कमी करणं, औद्योगिकीकरण करणं, प्रदूषण वाढणं, ही सगळी कारणं त्याच्या मुळाशी आहेत। ह्याचे फटके सगळीकडे वेगवेगळ्या रूपात आपल्याला दिसत आहेत आणि आता त्याच्या जम्मू काश्मीरमधल्या अनेक भक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या दैवत असणाऱ्या अमरनाथच्या शिवलिंगावरही परिणाम होतोय। हे असंच वाढत राहिलं तर भविष्यात हे प्राचीन आणि आपलं आराध्य असणारं शिवलिंग कायमचं अंतर्धान तर पावणार नाही ना, अशा शंका मनात आल्याशिवाय राहत नाहीत। त्यामुळे अजूनही सावध होऊन पावलं उचलणं गरजेचं आहे। बाकी तुम्हाला या बर्फ वितळण्याची आणखी काही वेगळी कारणं वाटतात का? कमेंटमध्ये सांगा आणि अशा व्हिडिओसाठी लगावतीला सबस्क्राईब करा।